8 जुलैचा रविवार, वेळ सकाळची म्हणजेच पहाटेची 5:15च्या दरम्यान. मित्रहो, एक जोडपं, मुंबईतील वरळी विभागात राहणारं एक जोडपं की ज्यांचा मच्छीचा व्यवसाय आहे, माशांचा व्यवसाय आहे, हे जोडपं भल्या पहाटे मासे खरेदी करण्यासाठी क्रॉफर्ट मार्केटला निघालं. मासे खरेदी करून हे मोठ्या आनंदाने परत निघालं घरी. पण याच काळात एका भल्या मोठ्या नेत्याच्या मुलाने या गरीब बिचाऱ्या जोडप्याला त्यांच्या बाईकला पाठीमागून जोरदार धडक संपली. कावेरी नाखवा या बाईचं आयुष्य इथेच संपलं. मित्र हो, ही सत्य घटना कशी झाली, कुठे झाली, ते आता आपल्याला पाहायचंय. मरण म्हणजे काय रे भाऊ या सदरात हिट अँड रन यामध्ये. मित्र हो, नमस्कार. मी दिलीप थोरात आणि आपण पाहत आहात माझे दिलीप थोरात ब्लॉग्स हे यूट्यूब चॅनेल. मित्र हो, आज आपण एक सत्य घटना पाहणार आहोत आणि अशाच प्रकारच्या सत्य घटना पाहण्यासाठी, ऐकण्यासाठी माझ्या दिलीप थोरात ब्लॉग्स या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर मात्र नक्की करा. तर चला आपण बघूया मुंबईतील वरळी विभागात हे जोडपं राहणारं त्यांच्यावर किंवा त्या जोडप्यातल्या बाईवर काळाने कसा घाला घातला हे आता आपण बघूया. मित्र हो, त्याच्या असे झाले की वरळीत राहणारे प्रदीप नाखवा आणि कावेरी नाखवा हे मच्छीचा व्यवसाय करत होते. हे मी तुम्हाला सांगितलेलंच आहे. पण या मच्छीचा व्यवसाय करण्यासाठी हे जोडपं रविवारी भल्या पहाटे क्रॉफर्ट मार्केटला मच्छी खरेदीसाठी निघालेलं होतं. मोठ्या आनंदानं, अगदी रोजचं रुटीन या पद्धतीनं हे जोडपं क्रॉफर्ट मार्केटला पोहोचलं. माशांची खरेदी झाली आणि मोठ्या आनंदातच, आज मासे जरा स्वस्त भेटले होते, या आनंदातच हे जोडपं भल्या पहाटे आपल्या घराकडे निघालं होतं. परंतु सिफेस जवळ वरळी सी लिंकवर एका बड्या नेत्याच्या मुलाने यांच्या बाईकला जोरदार धडक दिली आणि जशी ही धडक दिली तसे गाडीवर असलेले, बाईकवर असलेले, बेसावध असलेले हे प्रदीप नाखवा या कार चालकाच्या गाडीच्या बोनटवर पडले आणि बिचारी कावेरी नाखवा मात्र या गाडीच्या पुढे पडल्या. परंतु हा जो कोण उर्मट कार चालक होता, या उर्मट कार चालकाने या कावेरी नाखवांचं काय केलं ते आपण पुढे आता ऐकूया. भयानक आहे हे सगळं. हा अपघात म्हणजे भयानक प्रकार आहे. आपण ऐकतो त्यापेक्षा प्रत्यक्षातली परिस्थिती ही खूप भयानक असते मित्रांनो. मित्र हो, बोनटवर पडल्यामुळे प्रदीप नाखवा यांचा जीव वाचला. परंतु गाडीच्या समोर पडलेल्या कावेरी यांच्यावर मात्र काळाने घाला घातला. हा उर्मट कार चालक कावेरी यांना किमान 2 किलोमीटर अंतर फरफटत नाही. आणि अशा वेळेला, त्यावेळेला कावेरी नाखवा यांच्यावर किंवा यांच्या अंगावर एकही वस्त्र
उरलेलं नव्हतं. किती भयानक आहे. एकही वस्त्र त्यांच्या अंगावर उरलेलं नव्हतं. एवढं फरफटत या घाबरलेल्या अवस्थेतल्या कार चालकाने म्हणा किंवा दारू पिलेल्या अवस्थेत असू शकेल एवढ्या पहाटे, त्या अवस्थेत म्हणा, पण कावेरी यांना त्यांनी 2 किलोमीटर अंतरावर फरफटत नेलं. किती भयानक मृत्यू आहे हा. मरण म्हणजे काय, ह्या 2 किलोमीटरच्या अंतरावर या कावेरी अनुभवत होत्या. केवढं नक्की. या अशा घटना ऐकल्या पाहिल्या की मन कसं सुन्न होऊन जातं बघा. सर्व खरेदी केलेले मासे हे रस्त्यावर विखुरले होते. सर्व खरेदी केलेले मासे हे रस्त्यावर विखुरले होते आणि कावेरी विवस्त्र अवस्थेत रस्त्यावर पडलेल्या होत्या, आणि तेही मरणावस्थेत. मरण म्हणजे काय रे भाऊ, हे कावेरींचे पती प्रदीप नाखवा हे पाहत होते. आणि या कावेरी नाखवांना आपल्या पत्नीला या अशा अवस्थेत पाहताना ते अगदी टाहो फोडत होते. काय करायचं. घरी 2 मुलं होती, घरी संसार होता, घरी आई वडील होते, आणि अशा अवस्थेत कावेरी नाखवा यांनी आज प्रदीप यांची साथ सोडलेली होती, आणि तीही भर रस्त्यात. वाईट वाटतं हो, वाईट वाटतं. ही अशी अचानक साथ सोडून गेलेली कावेरी, त्यांना पाहून त्या प्रदीप नाखवांच्या मनामध्ये काय यातना झाल्या असतील. अहो, जी 2 मुलं होती, त्या मुलांसमोर पत्नीच्या दुःखाने रडायचं की मुलांची समजूत घालायची, हा प्रश्न प्रदीप नाखवा यांच्या समोर होता. हेही त्यांना समजत नव्हतं की नेमकं आज आपण या ठिकाणी काय केलं पाहिजे. सुखाचा चाललेला संसार त्याला असं रस्त्यावरच गालबोट लागलेलं होतं. सुखाचा चाललेला संसार, त्या संसारातील कावेरींच्या हातातील बांगड्या त्या अशा रस्त्यावरच फुटल्या होत्या. आणि विवस्त्र अवस्थेतली या कावेरी नाखवा, हातामधली बांगड्या फुटलेल्या, केस असे विस्कटलेले, अशा अवस्थेत बायकोला पाहून काय झालं असेल त्या, जरा कल्पना करा. अहो, काय झालं असेल त्या प्रदीप नाखवांचं, का आणि कशामुळे, ते आता आपण पुढे पाहणारच आहोत. मित्रो, बघा आता काय झाले ते. प्रदीप नाखवा आणि कावेरी नाखवा यांच्या बाईकला धडक मारणारा हा बडा नेत्याचा मुलगा त्या दिवशी मुंबईतील जुहू येथील एका बारमध्ये रात्रभर दारू पीत बसला होता. मित्रांनो, हा कमीत कमी आपल्या मित्रांबरोबर दारू पिताना याचं बारचं बिल झालं होतं तब्बल 18,000 रुपये. किती? 18,000 रुपये, की जो तुमच्या माझ्यासारख्या सर्वसामान्य लोकांचा 1 महिन्याचा पगार आहे. आणि हे दारू पिऊन महाशय घरी गेले आणि पुन्हा कुठंतरी लॉंग राईडला जायचं म्हणून वरळी सीपेस लिंकवर आले. आणि नशेच्या भरामध्येच या महाशयांनी या बाईकला धडक मारली आणि बिचारा एका बाईचा जीव गेला. हो, कुठं नेऊन ठेवते ही दारू. आजकालच्या तरुणांना ही दारू कुठे नेऊन ठेवते.
भयानक आहे सगळं, भयानक. मित्र हो, हा सगळा प्रकार पाहून, ही सगळी घटना पाहून अनेक प्रश्न निर्माण होतात. पहिला प्रश्न हा निर्माण होतो की जुहूमध्ये, मुंबईतील जुहूमध्ये इतक्या रात्रीपर्यंत बार चालू ठेवण्याची परवानगी आहे का? जर पुण्यामध्ये पब संस्कृतीवर, अनेक बारवर, अनेक पबवर कारवाई केली जाते, ही घटना ताजी असताना देखील मुंबईमध्ये अगदी मुजोरपणे रात्री अपरात्रीपर्यंत हे बार चालू असतात, हे का? दुसरा प्रश्न मित्रांनो असा निर्माण होतोय की दारू पिऊन अजून किती लोकांचे बळी जाणार आहेत? याच्यावर काही बंधनं येऊ शकतात की नाही? आलीच पाहिजेत. कितीतरी लोकांचे दारूमुळे बळी जात आहेत, हे समजलं पाहिजे सर्वांनी. याच्यावर काहीतरी कारवाई करा, याच्यावर काहीतरी नियंत्रण आणा, असं मी महाराष्ट्र शासनाला नम्रतेची विनंती करतो. ज्यांनी कोणी डोळ्यावर ही झापडं लावलेली आहेत, ही झापडं उतरवा, ही झापडं पहिली उतरवा आणि दारूमुळे जाणारे जे काही बळी आहेत ते बळी थांबवा. तिसरा प्रश्न निर्माण होतो मित्रांनो की राज्य उत्पादन शुल्क विभागाने या बारवर ताबडतोब कारवाई केली आणि या बारचा परवाना निलंबित केला. कौतुकास्पद गोष्ट आहे. राज्य उत्पादन शुल्काला सलाम. परंतु हे होण्यासाठी, ही कारवाई होण्यासाठी एका महिलेचा बळी देणं गरजेचं होतं का? का एका माणसाचा बळी गेल्यानंतरच बाकीच्या बारवर कारवाई होणार आहे? हे दिसत नाही का? अहो, ज्या लोकांना मध्यरात्रीपर्यंत अमुक तमुक बार चालू असतो हे दारू पिणाऱ्यांना माहीत असतं, आणि मग राज्य उत्पादन शुल्क किंवा तुमचं पोलीस प्रशासन ह्या लोकांना काहीच माहीत नसतं. किती किती आश्चर्याची बाब आहे. कळलंय मी काय म्हणते? तुमच्या लक्षात येते का? रात्री अपरात्रीपर्यंत दारू पिणाऱ्यांना हे दारूचे गुट्टे, मी वेगळा शब्द वापरतो जरा आज, हे किती वाजेपर्यंत चालू असतात याची कल्पना असते, आणि मग बाकीच्या लोकांना, बाकीच्या प्रशासनांना याची कल्पनाच नसते. आणि केवढा अजब प्रकार आहे हा. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. मित्र हो, कावेरी नाखवा यांचा तर जीव गेला. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली मी माझ्या चॅनेलच्या तर्फे, माझ्यातर्फे आणि माझ्या सबस्क्राईब तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतोय. आणि याचबरोबर, या श्रद्धांजली बरोबरच आजचा हा व्हिडिओ आपण इथेच थांबतोय. मित्र हो, मी परत येतोय तुमच्या समोर अशाच प्रकारची एक सत्य घटना घेऊन. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, आपल्या कुटुंबाची काळजी घ्या, आणि आपले वयात आलेले पोट्टे, विशेषतः त्यांची काळजी घ्या. त्यामुळं हे असे प्रकार कुठेतरी थांबतील. फक्त प्रशासनाला नाव ठेवून किंवा बाकीच्या गोष्टींना नाव ठेवून हे चालणार नाही. आपलीही काहीतरी एक नागरिक म्हणून, स्वतंत्र भारताचे आपण नागरिक आहोत, एक नागरिक म्हणून आपलीही काहीतरी जबाबदारी आहे. त्यामुळं या पोट्ट्यांना जपा. नमस्कार.